नमस्कार. विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस जटिलच होत चाललाय. खरं तर याच्यावर लवकर तोडगा निघायला पाहिजे. सरकार पातळीवर सुद्धा ज्या गतीनं निर्णय व्हायला पाहिजे, ज्या गतीनं काही हालचाली करायला पाहिजेत, त्या दिसून येत नाहीत. यापूर्वी जेव्हा गेल्या महिन्यात जरांगे पाटलांनी उपोषण केलं, त्यावेळी सरकारने जेवढी गडबड केली, जेवढं निर्णय घेण्यासाठी हालचाली वाढवल्या, तेवढ्या हालचाली यावेळी दिसत नाहीत. म्हणूनच मराठा अधिकाधिक चिडतोय की काय, अशी एकूण महाराष्ट्रात परिस्थिती आहे. गावागावात मशाली पेटवून आंदोलन सुरू आहे. अशा काळात सरकारला शांत राहून चालणार नाही. या मशालीतून वणवा पेटणार नाही याची काळजी सरकारला आणि मराठा समाजालाही घ्यावी लागणार आहे. कारण जर वणवा पेटला तर तो आवरता आवरणार नाही आणि याचा दोष अर्थातच मराठा समाजाला लागणार आहे आणि झळ संपूर्ण महाराष्ट्राला पोहोचणार आहे. सरकार असो, खाजगी व्यक्ती असो किंवा सार्वजनिक मालमत्ता असो, इथपर्यंत जर ही झळ पोचली तर ते मोठं नुकसान होणार आहे. यासाठी मराठा तरुणांनाही आवर घातला पाहिजे. यासाठी ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे आंदोलनाला, त्या सर्व पुढाऱ्यांनी मराठा तरुणांना समजावून सांगून शांत बसवलं पाहिजे. अजून सुद्धा मराठा तरुण शांतच आहे. ही जी जाळपोळ किंवा दगडफेकीच्या ज्या घटना घडतायत त्या अपवादात्मक आहेत आणि ह्या घटना अर्थातच खरोखर आंदोलकांकडून घडत नाहीत याची कबुली थेट उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याही बोलण्यातून आलेली आहे. ते असं म्हणतात की ह्या ज्या घटना घडतायत, हिंसक घटना घडतायत, त्याच्या पाठीमागं काही राजकीय शक्तीच आहेत अशी शंका या दोन्ही नेत्यांनी उपस्थित केलेली आहे. तसंही असू शकतं. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असं जेव्हा म्हटलं जातं तेही घडू शकेल. म्हणूनच आज सरकारला सुद्धा शांतपणे येण्याची गरज आहे. सरकारनं तातडीनं याच्यावर हालचाली करण्याची गरज आहे. तातडीनं निर्णय घेण्याची गरज आहे. विशेष अधिवेशन बोलवू म्हणत विरोधक आणि सत्ताधारी गेले 3 दिवस हाच विषय सुरू आहे. पण विशेष अधिवेशन बोलवण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. याबरोबरच आरक्षण कोणत्या पातळीवर आणि कसं देणार याबाबत सुद्धा ठोस निर्णय नाही. यासाठी जी काही माजी न्यायाधीशांची समिती नेमलेली आहे, एवढाच जो काही सरकारचा निर्णय झाला तो. पण आरक्षणासाठी जी ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे किंवा मनोज जरांगे पाटलांचं उपोषण मागे घेण्यासाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत त्याबाबत तरी सरकार अजून ढिम्मच आहे असा एकूण आंदोलकांचा आरोप आहे. म्हणूनच आंदोलन दिवसेंदिवस भडकत आहे. मशाल पेटवून आंदोलनाची सुरुवात केली जात आहे. म्हणूनच आज अगदी खेडोपाडी ज्या खेड्यात एक वेळ एसटी जात नसेल पण त्या ठिकाणी आंदोलनाचं लोण पोहोचलेलं आहे. त्या ठिकाणी मशाली पेटवून तरुणांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांना प्रथमतः वंदन करून आज आपण इथे उपस्थित आहोत. मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्षणासाठी. या मशाली तात्काळ थांबवल्या पाहिजेत. त्या मशाली तात्काळ विझवल्या पाहिजेत. अन्यथा या मशालींमुळे जर वणवा पेटला तर तो वणवा खरोखरच सर्वांनाच घातक ठरणार आहे. मराठा समाज असं पाऊल उचलणार नाही याची या आंदोलनातील नेते ग्वाही देत आहेत. कारण मराठ्यांकडून आजपर्यंत जी काही आंदोलनं झाली, जे काही मोठमोठे मोर्चे निघाले, लाखोत मोर्चे निघाले, ते सर्व शांततेच्या मार्गानेच निघालेले आहेत. साधा खडा सुद्धा कुठं उडवलेला नाही, फेकलेला नाही. अशा या आंदोलनांची आणि मोर्चांची ख्याती आहे. जगभरात या मोर्चांची नोंद घेतली गेलेली आहे आणि त्यानुसार संपूर्ण जगात मराठा आंदोलनाचं एक वेगळं स्पिरिट पोचलेलं आहे. म्हणूनच या आंदोलनातून वणवा पेटणार नाही, कुठेही मोठं नुकसान होणार नाही, कोणाच्या जीविताला धोका पोहोचणार नाही याची काळजी आंदोलक आणि सरकार दोघांनी घेण्याची गरज आहे. मराठा आरक्षण मिळावं म्हणून काही तरुण आत्महत्या करतायत, त्या सुद्धा थांबवणं गरजेचं आहे. अन्यथा यातून वेगळंच सामाजिक स्वास्थ्य बिघडत जाणार आहे. समाजाला धोका निर्माण आहे. मराठा समाज असो, अगर कोणत्याही जाती धर्मातील समाज असो, या सर्वांनी गुन्ह्या गोविंदानं नांदणं हाच खरा समाज धर्म आहे. म्हणूनच आज सरकारनं तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे आणि सरकार ती उचलेल अशी आशा बाळगूया. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.